स्वामी 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 कुठे आहेत? स्वामी देव स्थानावर नाही आहेत. स्वामी स्थानावर नाहीत म्हणजे कुठे गेलेत? हा सुंदर मावशी सांगा ना, कुठे गेलेत स्वामी? कधी येतील ते? ते कुठे गेलेत, कधी येतील, काहीच माहिती नाहीये मला. पण झालंय काय नक्की? तुम्ही दोघं इतके व्याकुळ का दिसताय? गावातली परिस्थिती खूप बिकट झाली आहे. दुष्काळाने सगळं करपून टाकलंय. पाणी गढूळ झालंय, लोक आजारी पडतायत. आणि त्यात तो रणजित, तो गावकऱ्यांवर अत्याचार करतोय हो. आज दुपारी 2 गावकऱ्यांना भर उन्हात उभं करून चापकाने फोडून काढलंय त्याने. काय सांगतेस सुधा? स्वामी देवा, ही काय वेळ आणली तो या लोकांवर? आजवर आम्ही स्वामींकडे कधीच काही नाही मागितलं, कारण आम्हाला नेहमी वाटतं स्वामी आपले मायबाप आहेत आणि मायबापांना काही सांगावं लागत नाही. आणि आपण काही मागण्याआधीच ते आपल्याला सगळं काही देतात. पण आज आम्ही स्वामींकडे काहीतरी मागायला आलो. स्वामी, या दुष्काळातून आणि रणजितच्या अत्याचारातून आम्हा सगळ्यांचं रक्षण करा स्वामी. अक्कलकोट आणि परिसरात एवढं मोठं संकट आलेलं असताना स्वामी देवांचं असं निघून जाणं, यामागे स्वामी देवांची नक्की काय रचना आहे? एक, 2, 3, 4. अहो हे घ्या. अहो हे घ्या, भटजी बुवांनी पाठवलेली यादी. तांदूळ, तूप, तीळ, पिंडाचं साहित्य आणि दक्षिणा. हे वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. सगळं विधीपूर्वक करायला हवं. काय झालं? कसला विचार करताय? अगर रक्कम अर्धीच आहे. अहो हे एवढेच पैसे उरलेत. हो ना, आणि दुष्काळ पण पडलाय. हे पैसे पुढच्या दिवसांसाठी साठवून ठेवायला हवे. हो पण वर्ष श्राद्ध तर करायला हवं ना. हो, तेही आहेच. वडिलांचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. स्वामी देवा, तुम्ही गेलात ते परत आलाच नाही. कुठे आहात तुम्ही? सगळे मला विचारतायत स्वामी देव कधी येणार म्हणून. आम्ही इथेच आहोत तुझ्या बरोबर. देवा, आलात तुम्ही? आम्ही इथेच होतो तुझ्या बरोबर. आम्ही कुठेही गेलेलो नव्हतो. आमचं अस्तित्व इथेच होतं. अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेव. देवा, पण भक्तांना तुमचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असतं. काही भक्त तर तुमची वाट बघत असतात, तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले असतात. सुंदरे, काहींचा दर्शनाचा योग आलेला नसतो. त्यांचे कर्मभोग संपलेले नसतात, म्हणून आम्हाला त्यांना दर्शन देता येत नाही, भेटता येत नाही. पण स्वामी देवा, आम्हाला तुमच्या सेवेपासून वंचित ठेवू नका हो. आम्हाला करमत नाही तुमच्याशिवाय. पुन्हा तेच, आम्ही इथे नाही होत, तुमच्या समोर नाही होत, तुमच्या बरोबर नाही होत, असं का वाटतं तुम्हाला? आम्ही कुठेही जात नाही. आम्ही कायम आमच्या भक्तांच्या बरोबर असतो. सुंदरा मावशी!
सुंदरा मावशी स्वामी आलेत का? नाही, त्यांचा आवाज ऐकू आला आता. हो, हे काय स्वामीदेव कुठे आहेत? स्वामी देवा, तुम्ही कुठे गेलात? अहो, आत्ता इथे होते. अहो थैली का काढून घेतलीत? द्या ते इकडे. अहो मला खूप गरज आहे, इकडे द्या ते. पाहिजे घ्या घ्या. अहो आता हे पैसे सरकारचे. सरकारचे पैसे म्हणजे? हो, हा सगळा काय प्रकार आहे? शेतसरा वसूल करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आमची निवड केलेली आहे. सावकार, असं करू नका हो. अहो शेतीतलं सगळं पीक करपून गेलंय, दुष्काळ पडलाय. अहो, यावर्षी आम्हाला नाही जमणार शेतसरा भरायला. जे काही साठवलेलं अन्नधान्य होतं आणि हे पैसे, त्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे. आणि आमच्या घरात धार्मिक कार्य आहे. हो, यांच्या वडिलांचं, माझ्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे, म्हणून हे पैसे ठेवले होते. अरे वा, मेलेल्यांची एवढी काळजी. जिवंत माणसांचं सरकार आहे इथे. अहो सावकार, वर्षश्राद्धाशिवाय माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. सावकार, असं करू नका हो. पण मला शांती मिळणार नाही ना. सावकार, असं करू नका. मी पाया पडतो तुमच्या. आम्ही पाया पडतो. दया करा. यातून फक्त शेतसाऱ्याची अर्धीच रक्कम वळती होणार. बाकीच्या रकमेची तरतूद करायची. हा, सावकार, अहो आम्हाला दुष्काळ संपेपर्यंतची मुदत द्या. हो, स्वामी तुमचं भलं करतील. काय म्हणाला? स्वामी. स्वामी, तुमचं भविष्य आणि आयुष्य आता माझ्या हातात आहे. तुमचे मालक आता स्वामी नाही तर मी आहे. तुमचे देव आता स्वामी नाही तर मी आहे. मी. चला, माझा जय जयकार करा. करा. सावकार, आजपर्यंत आम्ही फक्त स्वामींचाच जय जयकार केलाय. असं करू नका. आमच्याकडून असं पाप करून घेऊ नका. दया करा. म्हणजे मी जे बोलतोय ते सगळं चुकीचं आहे. वाद घालू नका माझ्याशी. सावकार, सावकार, चला, माझा जय जयकार करा. चला चला, सुरू करा. जय जयकार करा माझा. चला, सुरू करा. स्वामी, आम्हाला क्षमा करा. आमचा नाईलाज आहे. रणजित सावकारांचा. जय जयकार असो. रणजित सावकारांचा. ऐकायला आलं नाही मला. तुम्हाला ऐकायला आलं का रे? हा, मग चला, मोठ्याने बोलायचं. चला, सुरू करा. रणजित सावकारांचा. जय जयकार असो. हा, चला, जोरात जोरात. रणजित सावकारांचा. जय जयकार असो.
बाद झाला आता. चला उभे राहा, उभे राहा. मुजरा करा मला. मुजरा करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला वाचवणार नाही. मीच तुमचा तारणहार. आणि यापुढे मीच तुमचा देव. हे का रे, घरात जे काय असेल ना तेवढं सगळं घेऊन यायचं. रणजित सावकार, आजचा दिवस खरंच भारी गेला. त्या गावकऱ्यानं चापकाच्या फटक्याचा स्वाद दिल्यानंतर सगळे कसे अगदी सरळ रेषेत आले. आता या गावकऱ्यांकडून शेतसारा वसूल करायचा आणि ब्रिटिश सरकारच्या तिजोरीत भरायचा. मग ब्रिटिश सरकार खुश होणार, आनंदी होणार आणि आपल्याला इनाम देणार. कदाचित आपली बढती सुद्धा होईल. आणि मग या गावकऱ्यांना कळेल या गावचा खरा मालक कोण आहे. अरे वा, आजची सुरुवात या गोडानेच करूयात. खर तर गोड पदार्थ आणि सत्ता याची चव आहे ना वेगळीच लागते. गर्वाचा कधी ना कधी असा चुराचुरा होतो. अरे कुठे मेलास, हे ना लवकर. काय टाकलंस त्या लाडवात? अरे मिरची टाकलीस का? अरे ये ना लवकर बाबा, पाणी द्या. अरे ये ना लवकर, जातोय ना मी. अरे ए, कसले लाडू बनवलेस तू? हा गोडाचे काय तिखटाचे? गुळ टाकायचं सोडून मिरची टाकली त्याच्यात. मिरची नाही टाकली मालक मी. नाही मालक. अरे बोल ना, काय टाकलं त्याच्यात? हा खोटं बोलतोस तू माझ्याशी? काय मालक नाही, खरंच काय नाही टाकलं मालक. मिरची नाही टाकलीस तर काय टाकलंस तू? मी खोटं बोलतोय का तुझ्याशी? गुळ टाकायचं सोडून मिरची टाकतो त्याच्यात.
बघतो काय माझ्याकडे, पाणी दे ना मला. पाणीच नाही मला. पाणी नाही. अरे पाणी कसं नाही, सकाळी पाणी भरलं होतं ना. नाही मला खरंच नाही. अरे जा माझ्या तोंडावर पाणी घेऊन ये ना. अवस्था बिकट झाली आहे ना, पाण्या वाचून तडपडतोयस ना. आता जसं तुला पाणी गरजेचं आहे, तसंच या दुष्काळात गावकऱ्यांना त्यांचं धान्य आणि पैसे गरजेचे आहे. शेत साऱ्याच्या नावाखाली ते तू हिरावून घेतलंस तर त्यांची अशीच तडपड होईल. माणुसकी ठेव, दुसऱ्यांवर अशी वेळ येईल असं वागू नकोस. अरे पाणी दे. तू कोण आहेस मला अक्कल शिकवणारा? ते कळेलच, पण मी सांगतो ते लक्षात ठेव. वेळीच अत्याचारांना आळा घाल, माणुसकीला जाग. घे. कोण होता हा म्हातारा आणि मला असा इशारा देऊन का गेला? अहंकाराला इशारा दिल्याशिवाय त्याला त्याच्या मर्यादा कळत नाही. कधी कधी देव शिक्षा देत नाही, तो फक्त इशारा देतो. अहो काय झालं, तुम्ही खात का नाही? सुधाकर, गावची परिस्थिती खूप भीषण झाली आहे. लोकांना 2 वेळचं जेवायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. अशा वेळी माझ्या घशातनं घास कसा उतरेल ग? बरोबर आहे तुमचं. हे सगळं मन पिळवटून टाकणार आहे. अहो, काय करताय तुम्ही हे असं तुम्ही ना जेवण करून काय होणार आहे का? मला सांग, हे बघा, हे आसमानी संकट आहे, ह्यात मी काही करू शकत नाही. परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाहीये आणि आपण स्वामींना साकडं घालतोच आहे ना. मला सांगा, तुम्ही उपाशी राहून परिस्थिती बदलणार आहे का? नाही बदलणार, माहितीये मला. पण एक गोष्ट बदलते, आपण दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी आहोत ही भावना जिवंत राहते. सुधागर, मी निष्ठुर नाही होऊ शकत ग. तू होऊ शकतेस? नाही, अहो असं नाहीये, पण 2 घास खाल्ले नाही तर जगणार कसं? मग आजपासून आपण एक वेळच जेवायचं. एक वेळचं जेवण त्याच्या घरात काही नसेल ना त्याला द्यायचं. चालेल. अहो खूप मोठा विचार आहे हा, आणि स्वामी आपल्याला हेच तर शिकवतात ना. थांबालोच, हे जेवण कोणाला तरी देऊ नये. अरे वा वा, ओळखलत का यांना? हो तर, हे अक्कलकोटचे थोर समाजसेवक. यांना कोण नाही ओळखणार? सावकार, बदल घडू पाहतायत. समाजसेवक बनण्याची खूप खुमखुमी आहे ना तुम्हाला? तुम्हाला अन्न मिळतंय ते खा की. कारण हा जो दुष्काळ आहे ना, खूप भयंकर असणार आहे, कधी संपणार माहित नाही. रणजित सावकार, भूक फक्त आमच्या पोटाला नाहीये, अख्ख्या गावभर आहे. त्यामुळे आमच्याकडे जे काही असणार ते आम्ही वाटून खाणार.
मला अन्न मिळतंय ते खा की, कारण हा जो दुष्काळ आहे ना खूप भयंकर असणार आहे, कधी संपणार माहिती. रणजित सावकार, भूक फक्त आमच्या पोटाला नाहीये, अख्ख्या गावभर आहे. त्यामुळे आमच्याकडे जे काही असणार ते आम्ही वाटून खाणार. बर, मग उपाशी राहण्याची सवय करून घ्याच. जर तुमच्या वाट्याचं अर्ध लोकांना वाटणार असाल तर उरलेलं सरकारला द्यायचं आहे. काय काय म्हणालात तुम्ही? शेतसरा वसूल करण्यासाठी सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. हो रणजित सावकार, हो आता शेतसारा बनणं शक्य नाही हो. दुष्काळ संपू द्या, लोकांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या. शेतसाऱ्याचं आपण नंतर ठरवू ना. आमचा हुकूम फेटाळतोयस? अरे मूर्खा, ब्रिटिश सरकारचा आदेश आहे तो, आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे नसतात. पण सावकार, आदेश जर माणुसकीच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करायलाच हवा ना. हो बाई, तुम्ही कोणाशी बोलताय हे माहितीये का? रणजित सावकार आहेत ते, सावकार ब्रिटिश सरकारचे ना खास आहेत, आणि तू त्यांच्याशी चढ्या आवाजात बोलतेस. मान्य, तुम्हाला अधिकार दिले असतील, माफ करा, राग येईल तुम्हाला. अत्याचार करताय तुम्ही. भुकेल्यांकडून अन्न, ताणलेल्यांकडून पाणी आणि शेतकऱ्यांकडून पैसा लुटताय. अत्याचार करताय. हो, आणि स्वामींच्या भूमीत हे पाप करण्याचं धाडस करू नका. अन्याय जास्त काही टिकत नाही. अरे बापरे, घाबरलो ना मी. तुमचे स्वामी माझं काहीच करू शकत नाही. आता या गावात फक्त एकच नियम, सरकारचा. खबरदार सावकार, स्वामींबद्दल एक शब्द सुद्धा वेडावाकडा ऐकून घेणार नाही. ए, मला उपदेश नको हा. शेतसारा द्या, सरकारचा आदेश आहे. नाही देणार. काय म्हणालस तू? अरे काय म्हणालास? नाही देणार. नाही देणार. घ्या रे. सरकारने मला स्पष्ट आदेश दिलेत,
जो कोणी शेतसारा देणार नाही ना त्याला जागच्या जागी देहदंडाची शिक्षा द्यायची. आणि तो अधिकार माझ्याकडे आहे. तो वापरण्यासाठी मला प्रवृत्त करू नकोस. नाही नाही सरकार, त्यांना काही करू नका. ते चुकीचं काही करत नाहीये. तो माझं सौभाग्य आहे. ते मी हवं तर तुमच्या पाया पडते. हवं तर माझा जीव घ्या. नाही सुद्धा. सावकार, मारायचं असेल तर मला मारा. अरे वा, छान. खूप प्रेम आहे तुमचं एकमेकांवरती. वा वा वा. चल, तुला मी एक सूट देतो तुझ्या या नवऱ्यासाठी. पण एक लक्षात ठेवायचं, तुझ्या या नवऱ्याने ब्रिटिश सरकारच्या शिपायांवरती हात उचलला. मला प्रतिकार केला आणि माझ्या आदेशाचं उल्लंघन केलं याने. त्याच्यामुळे याला शिक्षाही होणारच. अरे काय करताय त्यांना? सोडा. सावकार, तुम्ही सोडा त्यांना. त्यांनी काही नाही केलं. त्यांनी काही चूक नाही केली. तुम्ही म्हणाला होतात ना सूट देणार म्हणून. दिली की सूट. तुझ्या नवऱ्याला चापकाचे 100 फटके मारायचे आहेत आणि तेही तू. सुंदरा मावशी, स्वामी कुठे आहेत? कपिलाताई, अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला खरंच माहिती नाहीये. तुम्हाला खरंच काही माहिती नाहीये? घ्या. सुंदरा मावशींना माहितीच नाहीये स्वामी कुठे आहेत ते. सुंदरा मावशी, आम्हाला का नाही सांगत आहात? स्वामी कुठे गेलेत? काय लपवताय आमच्यापासून तुम्ही? नाही हो, जे काही माहितीये ना ते स्वामी देवांनाच माहिती. मला काहीच कल्पना नाहीये. घ्या, यांना कल्पनाच नाहीये म्हणे. सुंदरा मावशी, तुम्हाला कल्पना नाहीये? खोटं बोलते ही बाई. यांना सगळं माहितीये स्वामी कुठे गेले ते. सुंदरा मावशी, पुन्हा मी तेच सांगते, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. कदाचित पुन्हा भक्ताकडे गेले असतील. अडचणीत असेल तो. त्याला वाचवायला गेले असतील, त्याच्या भल्या करता. मान्य आहे, स्वामी कोणा भक्ताकडे गेले असतील, त्याला मदत करायला गेले असतील. पण मग आपल्याला का नाही सांगितलं? सांगा ना, आपल्याला का नाही सांगितलं? सुंदरा मावशी, अहो आमचं काही चुकतंय का? नाही नाही नाही, गयाताई, तुमचं आणि कविराजांचं कधीच काही चुकलं नाहीये. मला मान्य आहे सुंदरा मावशी की माझं नेहमीच चुकत आलंय. पण ह्यांचं काय? हे तर चुका करत नाहीत ना. मग स्वामी ह्यांना का भेटत नाहीत? ह्यांना का दिसत नाहीत? होय सुंदरा मावशी, अहो आमचं खरंच काही चुकतंय का? तुम्ही सांगा ना आम्हाला. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन हैराण झालीये बघा मी. आता काय सांगू? सुंदरा मावशी, स्वामी फक्त तुमच्याशी बोलतायत. अहो आपल्याशी स्वामी बोलतच नाहीयेत, आपल्याला दिसतच नाहीयेत. अहो मी खरंच काही लपत नाहीये हो तुमच्यापासून. खरंच लपत नाहीये. तुम्ही खरंच लपवत नाहीयेत ना? मग मी ही सांगते, जोपर्यंत स्वामी आमच्याशी बोलत नाहीत, आम्हाला दिसत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणीही तुमच्याशी बोलणार नाही.
गया गयाताई चला. गयाताई, कविराज. स्वामी देवा, बघताय ना सगळेजण मलाच खोटे ठरवत आहेत. देवा या हो, या. मी तुमच्या पाया पडते. अहो माझ्याच नवऱ्याला मी कसं मारू? अहो माझं सौभाग्य आहे. ज्यांच्या नावाचं मी मंगळसूत्र घालते त्यांनाच मी कसे पटके मारू? नाही, हे पाप माझ्याकडून होणार नाही. हेच पाप तुझं कुंकू वाचू शकतं, नाहीतर तुझ्या नवऱ्याचा अंत नक्की. तू फटके मारतेस का मी मारू? नाही नाही, मी असं करू शकत नाही. सुद्धा काळजी करू नको, स्वामी सगळं बघताय. नका करू रे, स्वामींच्या राज्यात अन्याय नका करू. एक ना एक दिवस न्याय नक्कीच होईल. आणि ज्या वेळेस स्वामी न्याय करतील ना तेव्हा पश्चाताप होईल. अरे काय लावलंय स्वामी स्वामी स्वामी? कुठे आहेत तुझे स्वामी? कुठे आहेत तुझे स्वामी? कुठे आहेत? बोल ना, कुठे आहेत स्वामी? अरे तुझे स्वामी असते ना तर आतापर्यंत वाचवायला आले असते तुला, नाही का? गावात एवढा दुष्काळ पडलाय आणि तुमचे स्वामी गेले तुम्हाला वाऱ्यावरती सोडून. स्वामी बिमी कोणीच नाही. हा काय आता स्वामी बिमी कोणीच नाही, मीच इथे आहे. घे. नाही, मी नाही करू शकत. नाही करू शकत? नाहीतर गोळी झाडेन याच्यावरती. नाही, असं करू नका. दे चापकाचे फटके दे. माफ करा मला, नाही होणार माझ्याकडून. मार. जोरात मार, जोरात. इथे मला आवाज आला पाहिजे. हा स्वामी, अहो गावात दुष्काळ पडलाय, त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये. आणि या सुंदरा मावशी आम्हाला काही सांगत नाहीयेत स्वामी. हो मला खरंच काही माहिती. स्वामी 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 स्वामी. अरे काय झालं? असे रडताय का?
हरीश, सदाशिव, अरे काय झालं? आणि आणि हे कोणी केलं? रणजित सावकार. हो, रणजित सावकारांनी. सुंदरा मावशी आमच्याही घरात आले होते शेतसारा मागण्यासाठी. शेतसारा वसूल करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आमची निवड केलेली आहे. आम्हाला नाही जमणार शेतसारा भरायला. तुम्ही शेतसारा दिला नाही तर तुमच्या शरीरात आत्मा राहणार नाही. शेतसाऱ्याच्या नावाखाली सगळं लुटून नेलं. जोरात मार, जोरात. इथे मला आवाज आला पाहिजे. हा, तुमचं भविष्य आणि आयुष्य आता माझ्या हातात आहे. तुमचे मालक आता स्वामी नाही तर मी आहे. चला चला सुरू करा, जय जयकार करा माझा. रणजित सावकारांचा जय जयकार असो. अहो, आमची अवस्था ही अशी झाली, पण गावकऱ्यांची अवस्था अजूनही खूप वाईट आहे. म्हणूनच आम्ही स्वामींना भेटायला आलोय. आता तेच आम्हाला वाचवतील. जरा मावशी, स्वामी कुठे आहेत? कधी येणार आहेत? मला माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. घ्या म्हणे या सुंदरा मावशींना काहीच माहिती नाहीये. मी तुम्हाला एक सांगू का, या सुंदरा मावशी आपल्यापासून सगळं लपवतायत. यांना चांगलंच ठाऊक आहे की स्वामी कुठे आहेत ते, पण आपल्याला सांगायचं नाही. सुंदरा मावशी, खरंच तुम्हाला माहिती असेल तर सांगा ना, स्वामी कुठे आहेत? माझ्यावर विश्वास ठेवा रे, सांगा माझ्यावर ना. विश्वास ठेवा. मला खरंच माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. हा. पण आपण एक करू शकतो. आपण सगळे जण मिळून ना स्वामी देवांना साकडं घालू. भक्ताच्या हाकेकडे ते कधीच दुर्लक्ष करत नाही. स्वामी, तुम्ही कधी येणार स्वामी? स्वामी, आम्हाला तुमची गरज आहे. स्वामी या ना लवकर. स्वामी या. स्वामी या. स्वामी या. स्वामी स्वामी या लवकर. स्वामी परत या. स्वामी स्वामी या ना, आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. या ना स्वामी, या ना स्वामी, आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. आम्हाला गरज आहे स्वामी. या ना. स्वामी तुमची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. असं का करतायत स्वामी? आपल्यावर इतकी भीषण परिस्थिती असतानाही स्वामी अजून आले नाहीत. हो ना, खरंच हे समजत नाहीये. कदाचित यामागे काही कारण असेल का? स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असतंच. स्वामी प्रत्यक्ष आपल्या सोबत नसले तरी आपल्याला हा लढा लढावा लागेल. बरोबर बोलतेस सुद्धा. आता हातबल होऊन नाही चालत. स्वामी आपल्या सोबत आहेत. हो. आणि स्वामींचं नाव घेऊन आपल्याला हा लढा उभारायचा आहे. बोला सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी देवा, तुम्ही परत का येत नाही आहात? खरंच का हा लढा आम्ही सगळ्यांनी तुमच्या शिवाय लढायचा आहे? देवा परत या हो. परत या. सुंदरे, स्वामी देव, आम्ही इथेच आहोत तुझ्या बरोबर. स्वामी देव, स्वामी देव, स्वामी देव, स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? तुमच्या भक्तांना गरज आहे तुमची. एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत चाललीये. अन्न पाण्या वाचून माणसं जनावर तडफडताय. शेत करपून चाललीयेत. विहिरी तलाव आटलेत. आणि दुसरीकडे त्या सावकाराचा जुलूम जाच वाढतच चाललाय. निर्दोष लोकांच्या पाठीवर चापकाचे फटके ओढले जात आहेत. मुकेल्या माणसाच्या तोंडातून अन्नाचा घास हिसकावून घेतला जातोय देवा. ज्यांच्या ओठावर सदैव तुमचं नाव आहे आणि ज्यांच्या हृदयात तुमच्यावर अढळ विश्वास आहे, आज तेच तुमचे भक्त हा छळ सहन करतायत. हे सगळं बघून ना देवा, मनाला इतक्या यातना होत आहेत. देवा, तुमच्या लेकरांना तुमची गरज आहे हो. प्रकट व्हा देवा, प्रकट व्हा. गावकरी रात्रंदिवस तुम्हाला साथ घालतायत. देवा या हो परत. तुमच्या भक्तांसाठी परत या देवा, परत या.
परत या देवा, परत या. हा कसला प्रकाश आहे? देवा, ही काय लिहिलंय? हा कसला संकेत आहे? देवा, देवा, तुम्ही मला काही सांगू पाहताय का? स्वामी देवा, ज्या दिवशी हे वारूळ फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं ठरल्याप्रमाणे गावात ज्यांच्याकडे जायची जबाबदारी मी घेतली होती ना, त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना आपल्या लढ्याबद्दल सांगितलं, दुष्काळात एकत्र उभं राहण्याबद्दल सांगितलं. पण 1-2 जण सोडली तर बाकी सगळ्यांनी आपल्या लढ्यात सामील व्हायला नकार दिला ग. अहो, मी पण गावकऱ्यांना आपली कल्पना समजून सांगितली. मी त्यांना सांगितलं दुष्काळाची परिस्थितीच अशी की ज्याला कोणी एकट्याने तोंड देणं शक्य नाही. वरून शेतसाऱ्याचं संकट. त्यांना सांगितलं आपल्याकडे जितकं धान्य शिल्लक आहे तितकं एकत्र करूयात आणि त्याची प्रामाणिकपणे वाटणी करूयात, जेणेकरून ज्याच्याकडे काही नाही त्याला मदत होईल आणि ज्याच्याकडे आहे त्याला फारसा फरक पडणार नाही. पण कोणी प्रतिसाद दिला नाही. 1-2 जणांनीच धान्य दिलं. हो ना सुद्धा, आम्हालाही हाच अनुभव आला. जवळच्या एका मित्राने मैत्री खातर माझं ऐकून घेतलं आणि एवढंच धान्य दिलं. आणि बाकी सगळ्यांनी नकार दिला. हेच बघून जास्त वेदना होतात. इथे आपण लोकांना समजवतोय की एकत्र येऊ, या संकटात एकमेकांना मदत करू, पण नाही, लोक अजूनही फक्त स्वतःपुरताच विचार करतायत. सगळ्यांनी प्रतिसाद नाही दिला तर या धान्याचा काहीच उपयोग राहणार नाही. त्यांच्याकडून हे धान्य आणलंय त्यांनाच परत नेऊन द्यावं लागणार. म्हणजे स्वामींनी आपल्या या प्रयत्नांना यश दिलंच नाही. हेच चुकतंय तुमचं. मला सांगा, या पात्राकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? हे पात्र अर्ध रिकामं आहे. अर्ध रिकाम आहे.
मला वाटतं हे अर्ध भरलेलं आहे. हो, अर्ध भरलेलं आहे. अरे यालाच म्हणतात सकारात्मक आणि नकारात्मक विचार. हे पात्र अजून अर्ध भरू शकतो. पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळेल ही अपेक्षा का बाळगता? 2-3 जणांनी का होईना तुमच्या हाकेला प्रतिसाद दिलाय ही मोठी गोष्ट नाही का? मग असं का म्हणता स्वामींनी तुमच्या प्रयत्नांना यश दिलं नाही? समजा शर्यत 100 मैलाची आहे आणि सुरुवातीचे 1-2 मैल पार केले म्हणजे शर्यत हरला असं मानता का? अरे मोठं यश मिळवायचं असेल तर आधी लहान ध्येय ठेवा, त्यात यश मिळवा, म्हणजे त्याच ऊर्जेने पुढे जाता येईल. तुम्ही स्वामींचे भक्त आहात ना? स्वामींचे भक्त इतक्या लवकर हार मानत नाही. स्वामीवर विश्वास आहे ना? हो आहे. मग हा लढा सुरू ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. या 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 सगळे या या कपिलाताई या या. सुंदरा मावशी, एवढ्या घाईत का बोलवलं आम्हाला? अहो तुम्हाला सगळ्यांना उत्तर हवंय ना, स्वामीदेव परत कधी येणार आहेत याचं? हो, काय कळालं का स्वामींबद्दल? हो, स्वामी देवांनी स्वतःच उत्तर दिलंय त्याचं. थांबा, हे बघा, ही बघा, ही अक्षर कुठे गेली? यांना विचारा, बोलता बोलता एकदम गप्पा का झाल्या त्या? बर, हे फुल दिसतंय आणि वारुळ? बघताय ना, स्वामी देवांनी सांगितलंय ज्या दिवशी हे वारुळ या फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी स्वामी देव परत येतील. नाही, पण फुलाचा आणि वारुळाचा स्वामी परत येण्याशी काय संबंध? आणि स्वामी परत येणार आहेत हे तुम्हालाच कसं कळलं? आम्हाला कसं नाही काही समजलं? हा निरोप स्वामीने तुम्हालाच कसा दिला? हो, स्वामीने आम्हाला का नाही सांगितलं? हे बघा, ते मला काही माहिती नाहीये आणि निरोप देण्यासाठी स्वामी देवांनी मलाच माध्यम का केलं हेही मला कळलेलं नाहीये. हो, पण एक गोष्ट मात्र निश्चित, स्वामी देव आपल्याला सोडून कुठेही गेलेले नाहीयेत. किमान एवढं तरी कळालं की स्वामी परत येणार. हा, पण आता काय करायचं? या वारुळाकडे लक्ष ठेवूया. ज्या दिवशी ते फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी स्वामी देव परत येतील. अरे कुठे विश्वास ठेवताय तुम्ही सुंदरा मावशींवर? खोटं बोलतायत या. आपली दिशाभूल करतायत. कपिलाताई, तुम्ही काय बोलताय? खरं तेच बोलतेय. आम्हाला खरं सांगायचं नाहीये ना, म्हणून सगळं थोटांड रचलंय तुम्ही. मला तर वाटतं हे वारुळ सुद्धा यांनी तयार केलं आणि आपल्या समोर एक गोष्ट रचून ठेवलेली आहे. नाही हो, मी खरंच सांगतेय, खरंच मला स्वामी देवांनी. बस सुंदरा मावशी, तुम्हाला असं म्हणायचंय का स्वामी भेदभाव करतायत ते? हा, पाहिलं, यांचं म्हणणं असं आहे की स्वामी आपल्यामध्ये भेदभाव करतायत. आपण जर यांच्या खिचगंटीतच नाही आहोत. अहो, आता किती वेळा सांगू,
मी सांगते ना, मलाही माहिती नाही की स्वामी देवाने हे काय सारखं मी सांगते ना, स्वामी देवानी मला सांगितलं. तुम्ही खोटं बोलताय सुंदरा मावशी. पाहिलं, ह्या आपल्याला फसवतायत. सुंदरा मावशी, तुम्ही आमच्या भावनांशी खेळू नका. अहो गावात दुष्काळ वाढत चाललाय. अशा वेळी स्वामींचं परत येणं फार महत्वाचं आहे. पण या सुंदरा मावशी सगळं लपवतायत आपल्यापासून. आता हार मानायची नाही. हो, अजिबात नाही. आपण प्रयत्न करत राहायचे. लोकांना पुन्हा समजवायचं, पुन्हा विनंती करायची. आता हा लढा अर्धवट सोडायचा नाही. चला. काय झालं दादा? हळू, सावकाश सावकाश. बस. हो भाऊ, झालं काय? अहो, ही अशी अवस्था कोणी केली? सावकार, हे दागिने, यातून कर्जाची रक्कम तर फिटणार नाही, पण किमान मी आज तरी फिटत. मुद्दल तर तसंच राहिलं. चल, तुला मी याच्यासाठी काही अवधी देतो, पण शेतकऱ्याचं काय? अहो, या दागिन्याच्या रकमेतूनच शेतसाऱ्याची रक्कम वळती करून घ्या. नाही नाही, तुला कर्जही फेडायचं आहे आणि शेतसाराही. सावकार, दया करा सावकार. अहो, घरात खायला अन्नही नाही. ठीक आहे, पण कसं आहे, शेतसारा तुला तर द्यावंच लागणार आहे. पण आता तू म्हणतोयस ना, हा, म्हणून तुला मी काही मुदत आणखीन वाढून देतो. खूप उपकार झाले सावकार. मी तुझ्यावरती उपकार करतो की नाही? अरे मग तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय करू सावकार? अरे खूप सोपं आहे. काय करायचं माहितीये का तुला? माझ्या घरी पाणी भरायचं. अरे इथून नदीवरती जायचं, नदीवरनं पाणी आणायचं, माझ्या घरी भरायचं, दिवसभर हे करायचं. पण कसं माहितीये? अनवाणी पायाने. दुष्काळाने आधीच इतकं भयंकर ऊन पडलंय, त्यात तुम्हाला इतक्या दूर नदीवरून पाणी भरायला लावलं, तेही अणवाणी. हा तर सरळ सरळ अत्याचार आहे. दुष्काळाने माणसं आधीच त्रस्त आहेत आणि त्यात हा अत्याचार. सावकार, 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 दया करा सावकार. अहो, दिवसभर पाणी कसं भरतात? अहो, ज्यांना तिथून पाणी आणायचंय ती 10 मैल लांब आहे. अहो, 1-2 फेरा मारू शकतो, दिवसभर पाणी कसं आणणार मी? माझ्या शक्तीचा बाहेर आहे सावकार. मला अजिबात कारण नको दा. मी सांगितलेलं काम करायचं बास. सावकार, अहो, माझ्याच्याने ते शक्य नाही. दया करा सावकार. दया दया मागायला आलंस ते? कर्ज घेताना आठवलं नाही काय? माझं कर्ज आणि शेतसारा दोन्ही फेडायचंय तुला, आणि त्यासाठी दिवसभर पाणी भरायचं आहे. सावकार, सावकार, दया करा सावकार. जास्त बोललास ना तर दिलेली मुदतही रद्द करेन. ठीक आहे सावकार, तुम्ही जसं सांगाल मी तसं कर. चल जा, थांब.
तुला पाणी भरायचंय पण ते अनवाणी पायाने त्यात तुला सूट नाही.